सगळ्यांच्याच घरी मुलं ना पत्तागोबी खायला खूप नाक मुरडतात. काही काही मुलांना तर पत्तागोबीचा वासही आवडत नाही. त्यांना ह्या रेसिपीतून पत्तागोबी नक्की द्या, खूप आवडेल. तर पहिल्यांदा पत्तागोबी मी इथे घेतलेली आहे. तुम्ही कापून घेऊ शकता बारीक बारीक. जर कापून जर होत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चिप्स जसे काढतात ना तसे त्या ह्याच्याने आपल्याला खिसून घ्यायचं आहे. पाहू शकता इतकं बारीक झालेलं आहे. त्याच्यानंतर मीठ टाकून छान मिक्स करून आपल्याला 5 ते 10 मिनिटं छान साईडला ठेवायचं आहे. पत्तागोबीतून भरपूर सारं पाणी निघेल. तोपर्यंत आपण इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे, सुकं लाल मिरची, हळद पावडर, लाल तिखट, अंबारी चटपट मसाला, जिरे टाकलेले आहेत आणि अद्रक टाकून छान मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी पाहू शकता इथे किती छान सुटलेलं आहे. आता पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका ताटामध्ये पत्तागोबी काढून घ्यायचे, तो मसाला वाटलेला टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला जेव्हा बनवायचं आहे त्याच्यामध्ये तेव्हा तुम्ही मीठ टाकून बनवू शकता. जर तुम्ही आत्ता मीठ टाकलं तर थोडं पाणी सुटेल आणि नंतर मग बनवायला थोडं त्रास होईल. म्हणून आपल्याला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा मीठ टाकायचं आहे आणि लगेचच्या लगेच अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे बनवून घेते, टिक्की बनवते. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही शेप देऊ शकता. अशा प्रकारे पटापटा टिक्की बनवून मी घेणार आहे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशा टिक्क्या होत आहेत. सगळ्या टिक्क्या इथं बनवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मी रवा घेतलेला आहे. रव्याचं पूर्ण कोटिंग अशा प्रकारे या टिक्क्यांना देणार आहे. तर सगळ्या टिक्क्यांना मी रव्याचं कोटिंग देऊन इथे तयार करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तेल तापायला ठेवलं होतं. तेल मस्त गरम झालं आहे. गरम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही वडासुद्धा म्हणू शकता. आता खालून छान तळल्या गेल्यानंतर दुसऱ्या साईडने मी अशा प्रकारे परतून टाकणार आहे. दोन्ही साईडने कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला या टिक्क्यांचा तळून घ्यायचं आहे. पाहू शकताय मस्त टिक्क्या तळल्यात. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही तळून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या तेलामध्ये टाकून आपल्याला अशाच प्रकारे कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता किती मस्त झालेत. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.